फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स हे आमचं रजिस्टर्ड बिझनेस नेम आहे. पण तुम्हाला जी बिलिंग वगैरे येईल ते श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्सच्या नावाने येईल. तर मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी अशी एक गोष्ट जी तुमच्या खूप म्हणजे सगळ्यांसाठी उपयुक्त अशी गोष्ट आहे. आणि 2-3 ताईंनी मला विचारलं पण आहे, हे आज आणलेलं आहे. आणि ते म्हणजे मी दाखवते तुम्हाला. तर ती उपयोगी वस्तू काय आहे ती म्हणजे हे आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय लाकडाची तुकडे आहेत. तर हे लाकडाचे तुकडे नव्हेत, अतिशय उपयुक्त अशी ही एक वनस्पती आहे. दुर्मिळ वनस्पती जी फक्त जंगलातच प्राप्त होते, तिथेच अवेलेबल असते. आणि या वनस्पतीचे उपयोग काय आहे म्हणजे एक संरक्षण कवच आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं संरक्षण कवच आहे. तर हे आपलं संरक्षण करतं कशापासून, तर हिंस्र प्राण्यांपासून. साप, वाघ वगैरे असे जे हिंस्र प्राणी असतात, मगर, त्यांच्यापासून आपलं संरक्षण करते. म्हणजे आपण हे जर आपल्या पर्समध्ये वगैरे किंवा जेंट्सनी त्यांच्या वॉलेटमध्ये कॅरी केलं तर हिंस्र प्राण्यांपासून आपले संरक्षण होते. तर अकाली मृत्यू टळण्याचं हे एक साधन आहे. हे तुमच्याकडे जर असेल तर अकाली मृत्यू येत नाही. ही या पांढरीची काठीचं खासियत आहे. आणि दुसरं म्हणजे आता फक्त हिंस्र प्राणीच नाही राहिलेत, तर हिंस्र माणसंही आहेत ज्यांच्याही मनात खूप निगेटिव्हिटी, जेलसी. आता एकाचं चांगलं झालेलं बघून दुसऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल जेलसी, निगेटिव्हिटी निर्माण होते की ह्याचं झालंय माझं होत नाही. तर अशा हिंस्र रूपातल्या माणसांपासूनही किंवा जेलस माणसांपासून, निगेटिव्ह माणसांपासून ही आपल्या ही काठी, पांढरीची काठी संरक्षण करते. अकाली मृत्यू, परत मग कोणाला बाधा होतात, बाहेरच्या बाधा होतात, ह्याच्यापासून ही संरक्षण करते. तर ही ओरिजिनल रूपातली काठी आहे. काठीचे पीसेस केलेले आहेत. एवढी मोठी काठी तर आपण पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये कॅरी करू शकत नाही. तर त्याचे पीसेस केलेले आहेत. तर पीसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, अगदी ओरिजिनल. त्याला काही फिनिशिंग वगैरे केलेलं नाही आहे. जशा पीसेस कट केले तसंच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि या काठीचे वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवते. आता आपण कुठलेही लाकडाचे तुकडे जर पाण्यामध्ये घातले तर ते वर तरंगतात. तर ही पांढरीची काठी जी आहे ही पाण्याच्या तळाशी जाऊन बसते. तर मी तुम्हाला त्याचं लाईव्ह उदाहरण दाखवते. चला आता मग बघूया. आता हे 4 तुकडे मी आधीच टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम तळाशी टच झालेत, पण हे एकदम ड्राय आहेत. तर हे मी तुम्हाला टाकून दाखवते पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही, हे बघा. कितीही जड असली तरी ती अगदी तळाला जाते, बघू शकता. हे बघा, सगळे तुकडे पाण्याच्या तळ्याशी गेलेले आहेत. तर पांढरीची काठी ओरिजिनल अशी ओळखायची तुम्हाला. तर हे वैशिष्ट्य आहे पांढरीच्या काठीचं. कुठलंही लाकूड तुम्ही टाकून बघा पाण्यामध्ये, ते वर तरंगतं, पण हे वर तरंगत नाही, एकदम तळाशी जाऊन बसतं. अशी पांढरीची काठी आहे. खूप उपयुक्त अशी वनस्पती. तर आता तुम्ही बघितलं मी त्या टोपामध्ये, भांड्यामध्ये सगळ्या पांढरीच्या काठीचे पीसेस टाकून तुम्हाला दाखवले. सगळे तळ्याच्या काठी गेलेले आहेत. सगळे ओरिजिनल पांढरीची काठी आहे. तर अशी ही संरक्षण कवच देणारी पांढरीची काठी ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आपण कुरिअरनी तुम्हाला घरपोच पाठवू शकतो. आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे. आणि कोणी वयस्कर लोक, छोटी मुलं ही कॅरी करू शकतात.